मनाचा असा हा नेता जर आपण आज गमावला आहे तर त्याची म्हणून एक जी काय कारणमीमांसा आहे ती आपण करायला हवी, कारण ह्याचे खूप मोठे पडसाद असणार आहेत राज्याच्या राजकारणामध्ये. मला असं वाटतं की आणखीन थोड्या वेळाने आपण ह्या सगळ्या विषयावरती बोलूयात, पण खरंच आज अत्यंत अघटित घडलंय यात काही शंका नाही. सर मंदार सर, मी आज जेव्हा या पुणे जिल्ह्यात प्रवेश केला तेव्हापासून, मुंबईत होतो तेव्हापासून आणि बारामती आलो तेव्हापासूनची एक भावना सांगतो. म्हणजे आपण बुद्धिबळाचा असा पट मांडावा, बुद्धिबळाचा खेळ सुरू व्हावा आणि अगदी त्याच वेळेस आपला प्रधान जावा. त्यानंतर जी परिस्थिती होती ना, ती परिस्थिती. विलास पुन्हा एकदा थोडंसं आपण 2 मिनिटं पाहूयात. तिकडे अक्षरशः बळाचा वापर करावा लागतोय पोलीस दलाला. संपूर्ण जो तिथला जो चाहता वर्ग आहे अजितदादांचा, त्यांच्या भावना अनावर झालेल्या आहेत आणि त्या अनावर भावना घेऊन ते सगळे अजितदादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आसुसलेले आहेत आणि त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये विनंती केली जाते. स्वतः जय पवार सामोरे गेलेत या संपूर्ण तिथल्या जनसमुदायाला. आणि त्या संदर्भात आपण पुन्हा एकदा राहुल जोरी आपले प्रतिनिधी सोबत आहेत. राहुल, काय घडतंय तिकडे? अगदी खरं तर ज्या पद्धतीनं आकस्मिक मृत्यू दादांवर हा ओढवला गेला आणि त्यानंतर फक्त बारामतीतच नाही तर राज्यभरात दुःखाची लाट जी आहे त्याचे पडसाद नक्कीच बारामती देखील दिसत आहेत. मंदार सर, आपण अनेकदा बघितलंय की राजकारणी, खास करून ज्यावेळी अशा पद्धतीने मृत्यू होतो त्यावेळी सगळ्यांच्याच नशिबात एवढं अश्रूंचं साभार दान पडत नाही. मात्र अजित पवार यांच्या नशिबात ते दिसतंय. प्रत्येक जणाचं इथलं वातावरण जर बघितलं तर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत. तिथे आता मला असं वाटतं की काहीतरी संपूर्ण तिथल्या जनसमुदायाला रोखण्यासाठी पोलीस सुद्धा थोडा बळाचा वापर करताना दिसत आहेत. काय घडतंय तिकडे? अगदी खरं तर ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती आज सकाळी, जशी घटना घडली, अनेकांनी राज्यभरातनं अनेक दादांचे कार्यकर्ते जे आहेत ते बारामतीकडे निघाले होते आणि बारामती मधलं विद्याप्रतिष्ठान जे ग्राउंड जे आहे खरं तर खूप मोठं असं ग्राउंड होतं. मात्र या जनसमुदायापुढे अतिशय थोडंसं हे ग्राउंड पडतंय. दोन्ही बाजूने रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आले होते. एकच दिशा, ज्या ठिकाणी दादांचं पार्थिव शरीर ज्या ठिकाणाहून नेलं गेलं त्या ठिकाणी मात्र काही ठिकाणी पोलीस बळाचा वापर करावा लागतोय, कारण अतिशय मर्यादित जागा आहे आणि याच ठिकाणून शरद पवार हे देखील काही वेळातच या ठिकाणी पोहोचतायत. दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ हे देखील आत्ताच या ठिकाणाहून पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत. एकंदरीत बघितलं तर फक्त राजकारणीच नाही तर सामान्य माणूस, जो की दादांचा एक वैयक्तिक चाहता होता, भलेही तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नसेल, राजकारणात नसेल, मात्र तरी देखील दादांची स्वतःची एक ओळख, त्यांची राजकीय शैली आणि काम करण्याची पद्धत यामुळे प्रत्येक जण जो जुळला गेलेला होता तो प्रत्येक जण इथं त्यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचतोय. अर्थात गर्दीचा ओघ जो आहे तो कुठेही थांबताना दिसत नाहीये आणि आता म्हणजे खरं तर 4 वाजल्यापासून या सगळ्या पार्थिव दर्शनासाठी लोकांची रांग लागायला सुरुवात झाली होती. आत्ता मात्र अचानक गर्दी वाढलेली आहे आणि जवळपास इथून पुढे देखील काही तास अशीच परिस्थिती राहील. ज्या पद्धतीने आपण बघतोय की फक्त राजकारणीच नाही तर प्रत्येक जण दादांच्या अंतिम दर्शनासाठी इथं पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. मंदार सर, पराग करंदीकर सुद्धा संपादक निश्चितपणे नक्की विद्याप्रतिष्ठानच्या अगदी बाजूला ते मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये अक्षरशः जनसागर उसळलेला आहे. आम्ही जेव्हा तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला 1 तास लागला आम्हाला. गर्दीतून जाताना महिला आहेत, लहान मुलं आहेत, प्रत्येक जण बारामतीकर आज चुली पेटलेल्या नाहीयेत. बारामतीत काय, महाराष्ट्राच्या अनेक घरांमध्ये प्रत्येकाला दादांचं दर्शन घ्यायचंय. तो धक्क्यात आहे, मानसिक धक्क्यात आता तिथं आहे आणि गर्दी प्रचंड उसळलेली आहे. पोलिसांची तारेवरची कसरत आहे, कारण पोलिसांना बळाचा नीट वापर पण करता येत नाही, कारण दुःखाचा हा प्रसंग आहे आणि चेंगराचेंगरी होणे याची सुद्धा पोलिसांना काळजी घ्यायची. पोलीस खूप मोठ्या धर्मसंकटात आहेत आणि परिस्थिती निश्चितपणे ते चांगल्या प्रकारे हाताळतायत. पण पराग करंदीकर सर आपल्या सोबत आहेत, इथे काय पत्रकार आहेत. करंदीकर सर, दादा जे स्क्रीनवर आपल्याला दिसले, गेली 40 वर्ष जे वर्तमानपत्रात दिसले, जे महाराष्ट्राला दिसले, त्याच्या पलीकडचे दादा तुम्हाला माहित आहेत. हे दादा कसे होते? जे दिसले तसे होते की त्याच्या पलीकडे आणखी वेगळे दादा होते? नाही विलास, अजित पवार हे एक अजब रसायन होतं असं म्हणावं लागेल. अजित पवार हे राजकारणी म्हणून एक आपल्या सगळ्यांना माहिती आहे. साधारण
पलीकडचा एक माणूस, अशा दोन गोष्टी मी सातत्याने गेली 35 वर्ष बघत आलोय आणि मला त्यांच्यातला माणूस नेहमी खूप मोठा वाटला. राजकारणामध्ये तुम्हाला अनेक तडजोडी करायला लागतात, तुम्ही अनेक तडजोडी करता. राजकारणात वेगवेगळ्या पद्धतीने निवडणुकांचं राजकारण वेगळं असतं, पण त्याही पलीकडे जाऊन एखाद्या माणसाला मदत करण्याची जी इच्छा असते ती मात्र कायम कायम राहते. आणि अजित पवारांच्या या 35 वर्षाच्या 36 वर्षाच्या माझ्या बघण्यामध्ये असे अनेक प्रसंग सांगता येतील की जिथे अजित पवारांनी कळत नकळत कोणाला सांगता न सांगता हस्ते परहस्ते इतकी मदत केली आहे, इतक्या लोकांना मदत केली आहे, की जे अनेकदा ते कधीच प्रसिद्धीसाठी केलेलं नाही, तर ते कदाचित स्वतःतला माणूस पण जिवंत ठेवण्यासाठी केली. पण असे अनेक प्रसंग आहेत की ज्याच्यामुळे अजित पवारांमधला माणूस खूप मोठा होता, हे अधोरेखित होत गेलं काय. नक्की पराग, तुम्ही जसं म्हटलात की 3 दशकं त्यांची एकूण कामगिरी आणि कार्यकाळ बघितलेला आहे. अजितदादांचं व्यक्तिमत्व, अजितदादांचं एकूण जे राजकारण होतं, याबद्दल मतमतांतर असू शकतात, पण त्याबरोबरीनं अजितदादांच्या नसण्यानं तुम्हाला असं वाटतं का की येणाऱ्या काळातला जो एक समतोल होता राजकारणातला, एक एक प्रकारचा जो एक तोल होता, तो तोलसुद्धा बिघडणार आहे? त्या ताकदीचा नेता नसणं हे सुद्धा या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठं एक पोकळी, खऱ्या अर्थाने एक पोकळी असल्याचं लक्षण असणार आहे. नाही, येस मंदार, नक्की. गेल्या 3 दशकांमध्ये पुण्याला, पश्चिम महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राला अजित पवार असण्याची एक सवय होती. पुण्याचं दुर्दैव असं आहे बघा, गेल्या गेल्या 3 दशकांमध्ये पुण्याचे 3 कारभारी बघितले. पहिल्यांदा सुरेश कलमाडी, नंतर अजित पवार आणि शेवटच्या काळात गिरीश बापट. आणि तिन्ही कारभारी गेल्या 2 वर्षामध्ये पुण्यातनं काळाच्या पडद्याआड गेलेत. आज अजित पवारांची एक्झिट ही एक खूप मोठी पोकळी तयार करणारी आहे. पुण्यामधले मी पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे असं स्पेसिफिक म्हणतोय कारण त्यांचं कार्यक्षेत्र कायम ते राहिलंय. तर पुण्यामध्ये आता नेतृत्व कुठल्याच राजकीय पक्षाकडे तेवढं सक्षम नेतृत्व, तेवढी सखोल जाण असणारं नेतृत्व आता राहिलेलं नाही. त्यामुळे राजकारण तर फिरेलच. 360 अंशात हे पूर्ण गिरकी घेणारं राजकारण ठरणार आहे. आणि पुण्याला त्याचा पर्टिक्युलरली जास्त फटका बसेल कारण अजित पवार आता नसतील आणि जे महत्वाचे निर्णय घेण्यासाठी जी धडाडी लागते, जी एक समज लागते, ती असणारा नेता आता तयार व्हायला परत दशकं जातात. त्यामुळे खूप मोठी पोकळी ही जाणवत राहील असं मला वाटतं. नक्की. विलास, आपण पुन्हा विलासकडे जाऊया. विलास, मंदार सर, माझ्यासोबत काही जे पत्रकार आहेत, आपण त्यांच्या पण भावना जाणून घेऊया. बारामतीतले आणि पुण्यातले हे सगळे पत्रकार आहेत. दादांचं हे जाणं आहे, त्याचे काय राजकीय परिणाम संभवतात पुढच्या काळामध्ये, केवळ हे बारामतीसाठी नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या अनुषंगानं काय विचार करतात? आज खरं तर संजय राऊतांनी एक चांगला शब्द वापरला की अजित पवारांशिवाय महाराष्ट्र राजकारण बेचव आहे. म्हणजे इथून पुढे खरं कल्पनाच करत नाही की अजित पवार ह्या सगळ्या जे राजकीय घडामोडी आहेत त्याच्यात नसणार आहे. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी अवस्था आहे, खरं तर आज एक निर्णायक टप्प्यावर हा पक्ष होता की 2 पक्ष वेगळे झाले होते आणि ते कुठेतरी आता एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. अशा पद्धतीत हे सगळं निर्णय काय जे करणार होते ते अजित पवार करणार होते आणि तेच पक्षाला कुठेतरी तर त्या पक्षाचं खरं पुढाकारातूनच एकत्रीकरण सुरू झालं, त्यांच्या पुढाकारातून नेतृत्व होतं आणि तेच खरं म्हणजे पुढचे आपण 10, 15, 20 वर्षाचा विचार केला तर खरं अजित पवारच हे पक्ष चालू शकत होतं. ह्या पक्ष फुटीनंतर सिद्ध झालं होतं. आता ह्या पक्षाला नेतृत्व कोण हा पक्ष चालवणार, एवढे 40 आमदार, 10 खासदार त्यांचे एकत्रित, तर फार मोठं एकदम म्हणजे असं भीषण चित्र आहे की काळाकुट्ट अंधार आहे. जसं आता इथं दाटलंय की राजकारणात एक विरोधी पक्ष जरी अजित पवार महायुतीत असली तरी एक खमकी भूमिका घेणारा, जिथं चुकतंय म्हणजे पुणे महापालिका आणि आपण पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत हे प्रकर्षाने बघितलं की जिथं चुकते त्यांनी व्यक्तिशः टीका कुठेही केली नाही, पण तिथल्या कारभारावर त्यांनी सडेतोडपणे हे व्यक्त केलं की जे धाडस आज कुठलाही नेता दाखवू शकत नाही ते अजित पवारांनी दाखवलं. कामाच्या बाबत त्यांनी तर एक स्वतःची ओळखच करून दिली होती. अशा पद्धतीने आपला पत्रकार म्हणून अनेक राजकीय नेत्यांशी फार संबंध येतो. किती राजकीय नेते डुप्लिकेट असतात, प्रत्यक्षात वागतात एक, कृतीत एक असतं आणि खरं त्यांना विकास कामांचं किती देणं घेणं असते आपल्याला पत्रकार म्हणून कळतं. पण अजित पवारांच्या बाबतीत आपण हे म्हणू शकत नाही कारण खरंही जर विकास कामांचं जर त्यांना मनापासून एखाद्याचं
हृदयापासून म्हणजे अजित पवारांचेच बारामतीतले किंवा पुण्यातले अनेक व्हिडिओ बघितले की रात्री 11 वाजता 12 वाजता ते कामाच्या ठिकाणी जाऊन कुठलाही कॅनवाय नाही, फोटो सेशन नव्हतं, तर फोटो ते सेशन करायचे. मनापासून करणार जे काही करायचे ते मनापासून म्हणून आज प्रत्येकाची भावना आहे. आज विलास आज खरं तर पत्रकार हा फील्डवर असताना त्याला भावनिक हे नसतं, पण आज असा एकही पत्रकार नसेल मला वाटतं की ज्याच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने पाणी आलं नसेल. कारण म्हणजे खऱ्या अर्थाने त्या माणसाने त्याच्या कामामुळे जी ओळख केली होती ती सर्वांना एक आवड होती त्या व्यक्ती महत्वाची. मला वाटतं सर सुद्धा त्याचे साक्षीदार आहेत. पत्रकार म्हणून आम्ही प्रत्येक वेळी अनेक त्यांच्या भूमिकांच्या बद्दल मंदार सर आपण प्रश्न उपस्थित केले, टीकाही केली, म्हणजे पार्थ पवारांच्या बद्दल असेल किंवा वेगवेगळ्या मुद्द्यावर, पण कधीही त्यांनी त्याचा राग मनात धरलेला नाही किंवा कधी त्याच्याबद्दलचं खळखळ केली नाही. इतका उमदेपणानं टीका घेणारा हा नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण अजितदादांना ओळखायचो आणि तुम्ही प्रत्यक्ष भेटल्यानंतर सुद्धा कधी त्यांनी त्याच्याबद्दलचं हे केलं नाही. पत्रकाराची सुद्धा एक नातं निर्माण झालं दादांच्या सोबत आणि माझ्या सहकारी आहेत वैभवने राजकारणातले अनेक वर्ष दादांच्या सोबत पत्रकारिता केली, म्हणजे दादांचं राजकारण आणि वैभवची पत्रकारिता ही सोबत होती. वैभवचं एक वेगळं नातं सुद्धा होतं, अधिकार होता, भांडणं होतं अजितदादांच्या सोबत हक्काचं की आम्हाला मुलाखत देण्यापासून अनेक गोष्टी, आणि राजकारणाच्या पलीकडचं एक पत्रकार म्हणून सुद्धा एक वेगळं नातं सुद्धा होतं. वैभव, ही वैयक्तिक सुद्धा एक मोठी जखम आहे. ही वैयक्तिक जखम सुद्धा आहे. वैयक्तिक भावनांना याने फार मोठा आघात तर बसतोच, मात्र या सगळ्यापेक्षा एक मोठं नुकसान झालंय. नेता तयार व्हायला जी साधारण 35 ते 40 वर्षाची प्रोसेस असते, आजच्या घडीला महाराष्ट्राचं नुकसान कुठल्या बाबतीमध्ये झालंय असं जर आपण विचारायला गेलं, या नेत्यांच्या काही काही स्पेसिफिकेशन्स आहेत. देवेंद्र फडणवीसांचं ते जिथून आले ते सगळं युडीसीपीआरचं बॅक होतं, शहरी नागरी भागातून ते आलेले होते. अजित पवारांची जी जडणघडण झाली किंवा नेतृत्व म्हणून ती जिथून सुरुवात त्यांनी केलेली होती, स्वतः शेती करण्यापासून, दारे देण्यापासून, पोल्ट्री फार्म चालवण्यापासून, धारा काढण्यापासून अगदी अलीकडे, म्हणजे या महापालिकेच्या निवडणुकीच्या अलीकडे मी जरा त्यांना सारखं वारंवार विनंती करत होतो की तुम्ही पत्रकारांशी ऑफ रेकॉर्ड बोलत नाही, डाफरता सारखं. या मुलांना तुमच्या एकूण वागण्याच्या, तुमच्या पर्सोना ऑरा या सगळ्याचं फार कौतुक वाटतं, आकर्षण आहे. तुम्ही या मुलांशी बोललं पाहिजे. महाराष्ट्राच्या बऱ्याच ग्रामीण भागातून आलेली मुलं पुण्यामध्ये पत्रकारिता करतात, त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारल्या पाहिजेत. त्यानंतर बरेच 2-3 गेट टुगेदर अजितदादांनी केले, ज्याच्यामध्ये सगळ्यांशी बोलले, म्हणजे पांडुरंग सुद्धा पुण्यातले सगळ्या पत्रकारांबरोबर, आणि इतक्या दिलखुलास गप्पा मारल्या. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या शिक्षणापासून, त्यांच्या जडणघडणीपासून, त्यांच्यावरती कशा कशाचा परिणाम झालाय, अगदी त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्यावरती काय परिस्थिती उद्भवलेली होती, तिथपासून ते आतापर्यंतचा प्रवास, कुटुंबामध्ये कुणावरती काय जबाबदारी आहे, काय जबाबदारी नाहीये, भविष्यात ते त्यांचा उत्तराधिकारी म्हणून कुणाला बघतात, अशा अनेक गोष्टी त्यांनी खासगीमध्ये सांगितल्या, कुठलाही आडपडदा न ठेवता सांगितल्या. त्यांच्यावर म्हणजे त्यांच्याबद्दल प्रेम, जिव्हाळा वाटावं याचं एकमेव कारण हे नव्हतं, अशी अनेक कारणं होती ज्यामुळे त्यांच्याबद्दलचा जिव्हाळा जो आहे तो प्रचंड होता. आणि मग ह्या सगळ्या घटनेनंतर एक असा उमाळा दाटून येतो अचानक की मग तुम्हाला बोलता येत नाही, काही सांगता येत नाही. सकाळी ही घटना घडल्यानंतरची जी परिस्थिती होती, आमच्यासारख्या अनेक रिपोर्टर्स आहेत ज्यांना स्वतःला हे कळल्यानंतर, दादा गेलेत हे कळल्यानंतर स्वतःला रिगेन करायला किमान 10 ते 15 मिनिटं मला स्वतःला गेलेली होती की असं काही घडलं असेल. अत्यंत दुर्दैवी. आणि विजय चोरमारे सर, ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. चोरमारे सर, गेली अनेक दशकं तुम्ही अजितदादांचं हे सगळं राजकारण पाहिलंय, पवार साहेबांचं राजकारण पाहिलंय, पण जे स्थित्यंतर आता या अचानक घडलेल्या घडामोडीमुळे आले, त्या स्थित्यंतराकडे तुम्ही कसं पाहता? आणि हे केवळ पवार कुटुंबाचं नुकसान आहे, हे केवळ बारामतीचं नुकसान आहे, की महाराष्ट्राच्या राजकारणाचा टर्निंग पॉइंट आहे? विलास, एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की अजितदादा पवार गेल्यामुळे जे नुकसान झाले त्याची खरं तर मी ज्यावेळी त्याचा विचार करतो तो एक लक्षात येतं की महाराष्ट्राच्या राजकारणातला एक रॅशनल आणि प्रोग्रेसिव्ह लीडर गेलाय. मेनस्ट्रीम राजकारणात रॅशनल लीडर 2 ते 3 लीडर मी नेहमी यापूर्वी सांगितलं होतं, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार हे मेनस्ट्रीम राजकारणातले महाराष्ट्रातले 3च प्रोग्रेसिव्ह आणि रॅशनल लीडर आहेत. तर त्यातला ऍक्टिव्ह असलेले एकमेव अजित पवार होते. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण ऍक्टिव्ह असले तरी ते एकूण रूढार्थानं राजकारणात तेवढे सक्रिय नाहीत, आणि शरद पवार आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. अशा परिस्थितीत एक रॅशनल लीडर अचानक जाणं
यामुळे महाराष्ट्राचं काय नुकसान होऊ शकतं याची आपण कल्पना करू शकत नाही. म्हणजे ते भारतीय जनता पक्षासोबत गेले, ते त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली, पण तिथं जाऊन त्यांनी फुले शाहू आंबेडकरांची भूमिका सोडली नाही. ज्यावेळी तिथं सत्तेत असलेले नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हिंदू मुस्लिम संघर्षाच्या वेळी तिथं हिंदुत्वाची भूमिका मांडत होते, त्यावेळी अजित पवार अल्पसंख्याक समाजाच्या बाजूने ठामपणे उभे राहत होते. इथं येऊन योगी आदित्यनाथ बटेंगे तो कटेंगे म्हणत होते, त्यावेळी हे चुकीचं आहे असं ठामपणे ठणकावून सांगणारे अजित पवार होते. तर हे आपल्याला त्यांचं वैशिष्ट्य लक्षात घ्यायला पाहिजे. भारतीय जनता पक्षासोबत गेले तरी ते ज्या वैचारिक मुशीतून तयार झाले होते, यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आणखी शरद पवारांच्या, ती लाईन पुरोगामी महाराष्ट्राची लाईन त्यांनी कधी सोडली नाही. आणि असा एक मेनस्ट्रीम मधला नेता जाणं, यामुळे महाराष्ट्राचं जे नुकसान होतंय त्याची आपण कल्पना करू शकत नाही. आता मुद्दा येतो हे जो महाराष्ट्र टर्निंग पॉईंट आहे, म्हणजे पवार कुटुंबियांचं नुकसान झालंच, पण त्यांच्यावर श्रद्धा असलेल्या त्यांना मानणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोरकं झाल्यासारखं वाटत असेल. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातले सुद्धा हजारो कार्यकर्ते असतील जे अजितदादांच्यावर ना मानत होते किंवा त्यांच्याकडं, म्हणजे तो सत्तेत असल्यामुळे तो त्यांचा एक आधार महत्वाचा होता. म्हणजे मला हे राजकीय कार्यकर्त्यांच्या पलीकडे जावं, मी त्यांचे अनेक जनता दरबार बघितलेले आहेत. तिथं कुठून कुठून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली परिचित नसलेली लोक यायचे, अत्यंत घरगुती प्रश्नांपासून गावातल्या सरकारी तक्रारीपासून जिल्हा पातळीवरच्या गोष्टीपर्यंत तिथं अजितदादा त्या क्षणी जागेवर संबंधिताला फोन लावून संबंधिताशी बोलून लोकांच्या तिथं ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होते. मला वाटतं हा जो एक सामान्य माणसाचा आधार होता, मास लीडर होता, यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि नक्की. मग ही पोकळी भरून येणं नजीकच्या, म्हणजे तशी पोकळी भरून येत नसते. हे आपण पोकळी भरून येणार नाही वगैरे ही जी फार गुळगुळीत वाक्य झाली, पण ही खऱ्या अर्थानं ही पोकळी भरून येणं खूप कठीण आहे असं मला वाटतं. नक्की विजय, पण याबरोबर तुम्हाला काय वाटतं की ज्या ज्या पद्धतीनं एक लोकनेता म्हणून अजित पवारांची ओळख आहे, ज्या पद्धतीनं अजित पवार हे स्वतः वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या पद्धतीनं घडत गेले आणि ते घडणं आपण त्यांचं बघितलेलं आहे, त्याबरोबरीनं शरद पवार यांचा एक प्रचंड मोठा पगडा त्यांच्या राजकारणावरती, अजितदादांच्या नुसतं राजकारणावरती नाही तर त्यांच्या एकूण त्यांच्या जगण्यावरती सुद्धा होता. त्यांचे म्हणजे वेळ पाळणं, सकाळी उठून लवकरात लवकर कामाचा निपटारा करणं आणि मग अगदी उशिरापर्यंत काम करत राहणं आणि सातत्यानं पुढची कामं बघत राहणं. आत्ताच ज्या पद्धतीनं त्यांना अपयश म्हटलं तर तत्कालीन त्या पद्धतीचं जे आलं होतं निवडणुकांमध्ये, त्यानंतर सुद्धा अजितदादा पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून उमेदीनं कामाला लागलेलेच होते. तर हे सगळं जे एक व्यक्तिमत्व घडतं, त्या पद्धतीचा नेता नसणं येणाऱ्या काळामध्ये, आणि खास करून जी परंपरा तुम्ही सांगितली, ज्या परंपरेतनं अजितदादा समोर येऊन उभे ठाकलेले होते, आज त्या परंपरेचं प्रतिनिधित्व करणारा नेता म्हणून आता इथून पुढे कोणाकडे पाहिलं जाईल? कारण अजित पवार यांचं नसणं आणि त्या परंपरेला तिथे प्रतिनिधित्व नसणं हे सुद्धा एक प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणामधला एक तोल जो आहे तो जाण्याचं लक्षण असणार आहे. मंदारजी, तुम्ही म्हणता ते खरं आहे. खरं तर तुम्ही आता जे विचारलं की अजितदादांची परंपरा कोण पुढे चालेल, ते नाही. आता त्या तोला मोलाचा माणूस या राजकारणाच्या लाईन मध्ये नाही. म्हणजे आता त्यांच्या पक्षाचाच विचार केला तर त्यांच्या पक्षातले नेते माहीत असलेले, महाराष्ट्राला माहीत असलेले छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पण हे मास लीडर नाहीत. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला अपील होईल असं त्यांचं व्यक्तिमत्व नाही, किंवा त्यांचा पक्ष सुद्धा किंबहुना अजित पवार हे एकखांबी तंबू होता त्यांचा पक्ष सुद्धा. त्यामुळं ती जी पोकळी आहे, आता पुढचं राजकारण खूप कठीण जाणार आहे. म्हणजे अजित पवार हे आता सत्तेत असले तरी नजीकच्या काळात ते महाराष्ट्रातली विरोधी पक्षाची एक मोठी स्पेस भरून काढण्याची क्षमता त्यांच्यात होती. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाच्या विरोधात एक नंतरच्या काळात एक विरोधी पक्षाची स्पेस भरून काढण्याची क्षमता असलेला नेता होता अजित पवार. आणि आपल्याला माहिती आहे, सुरुवातीपासून महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा आपण बघितली तर यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे याच्या पलीकडे आपल्याला राज्यभर चांदा ते बांधा अपील असलेले नेते फार कमी आढळतात. अजित पवार त्या रेंज मधले नेते होते. अलीकडच्या काळात म्हणजे गेल्या 4 दशकात त्यांनी तुम्ही जे उल्लेख केला की चढ उतारांचं त्यांच्या आयुष्यातले अनेक टप्पे, त्या टप्प्यातून अनेक प्रहार सहन करून, अनेक घाव सहन करून, म्हणजे 2 ते 3 प्रसंग आपण त्याचे उल्लेख न करता येईल, आपण सांगू शकतो की 2 ते 3 प्रसंग त्यांचं राजकीय आयुष्य, व्यक्तिगत आयुष्य उद्ध्वस्त होईल अशा पद्धतीचे होते. पण त्यातनं 2 पावलं मागं जाऊन त्यांनी ती परिस्थितीचा धीरोदात्तपणे सामना करून ते पुन्हा उभे राहिले होते.
आणि पुन्हा दिमाखानं आपलं राजकारण त्याच तोलामोलानं पुन्हा सुरू केले होते. म्हणजे ते ज्या पद्धतीने त्यांची कोंडी करणे, म्हणजे परत मी दुसरं सांगतो, मराठीतल्या माध्यमांनी अजितदादा पवारांच्यावर सगळ्या माध्यमांनी सातत्याने अन्याय केलेला आहे. म्हणजे कोविड काळात अजितदादांनी जे काम केलं तर देशात त्या तोलामोलाचं काम कुणीही केलं नाही. म्हणजे आपण केरळच्या आरोग्यमंत्री के शैलजांचा उल्लेख करतो, पण त्यांच्या अनेक पटींनी जास्त काम अजितदादांनी कोविडच्या काळात केलं होतं. पण त्यांना त्या तुलनेनं त्या कौतुक त्यांच्या वाट्याला कधीच त्यांच्या समकालीन अन्य नेत्यांच्या वाट्याला जे आलं ते आलं नाही, त्यांची दखल घेतली नाही. अजितदादा हे सातत्यानं म्हणजे एक म्हणजे काय म्हणता येईल त्याला, एक टीका म्हणजे त्यांच्याबद्दल फार सकारात्मक गोष्टींची किंवा त्यांच्या ते धडाडीचे आहेत, सकाळी लवकर उठतात, कामं करतात, एवढ्या गोष्टी होत्या. पण त्यांनी केलेली कामं, त्यांनी घेतलेले निर्णय याच्या संदर्भात फारशी चर्चा कधी झाली. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. रत्नागिरी जिल्ह्यातलं कुडप नावाचं एक धरण होतं. म्हणजे एखादा नेता निर्णय घेताना त्याची धडाडी काय असते, तर त्या कुडप धरणासाठी ते धरणाचं काम चालू असताना लाभ क्षेत्रातल्या लोकांनी, तिथनं जे विस्थापित होणारे लोक आहेत त्यांना जमिनी देण्याचा विषय होता. हे सुरुवातीला ठरलं होतं, पण एका टप्प्यावर त्या लाभ क्षेत्रातले लोक ह्या विस्थापितांना जमिनी द्यायला तयार नव्हते. त्यासाठी त्या जमिनी मिळण्यासाठी संघर्ष करणाऱ्या चळवळीच्या लोकांच्या बरोबर मंत्रालयात त्यांची मिटिंग झाली. ते लोकांशी बोलले, त्यांच्या लक्षात आलं की हे लोक जमिनी द्यायला तयार नाहीत. मंत्रालयातली मिटिंग संपल्यानंतर अजितदादांनी हेलिकॉप्टर घेतलं आणि हेलिकॉप्टर करून धरणाच्या जागेवर गेले आणि तिथं त्यांनी जाहीर केलं की कुडप धरण मी रद्द करतोय. म्हणजे बैठक झाल्यानंतर तासाभराच्या आत धरण रद्द करण्याची घोषणा. म्हणजे एवढी धडाडी, म्हणजे आपण देशाच्या पातळीवर सुद्धा असलं उदाहरण सापडणार नाही.